नमस्कार मंडळी, मी प्रियाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद करते। तर मंडळी, आज आहे बघा दीप अमावस्या आणि आजचा आपला खास ब्लॉग आहे दीप अमावस्या स्पेशल। तर आज सकाळपासूनच बघा घराची साफसफाई आणि सणाची तयारी सुरू केली आहे। तर बघा, लादी पुसण्यासाठी मी पाण्यामध्ये बघा 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, थोडंसं गोमूत्र आणि सोबत लायझॉल घेतला आहे। तर मंडळी, मीठ आणि हळद घालून लादी पुसण्याची पद्धत आहे ना, आम्हाला स्वामी समर्थांच्या केंद्रात बघा सांगितली होती। विशेषतः गुरुवार, शनिवार, अमावस्या, पौर्णिमा अशा दिवशी घराची साफसफाई करताना असं पाणी वापरलं तर घरातली नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते, असं तिथे आम्हाला सांगितलं होतं। त्यामुळे मी ही घराची साफसफाई करताना बघा ही पद्धत नेहमी वापरते। तर मंडळी, आज तर दीप अमावस्या आहे। आपल्या संस्कृतीमध्ये या दिवसाला खूप महत्त्व आहे बरं का। या दिवशी घर स्वच्छ करून संध्याकाळी दिवे लावले जातात आणि घर प्रकाशाने उजळून टाकलं जातं। त्यामुळे आज सकाळपासूनच बघा माझी घराची साफसफाई करून संध्याकाळच्या दिव्यांसाठी आणि पूजेची तयारी पण इकडे आपलं चालू आहे बघा। तर आजचा पूर्ण दिवस आपला खास अमावस्या स्पेशल असणार आहे। घराची साफसफाई, देवाची पूजा, दिव्यांची तयारी आणि संध्याकाळची सगळी तयारी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल। चला तर मग आधी ही साफसफाई करून घेऊया। तर मंडळी, घराची लादी पुसून झाली आणि आता मी घरातली सगळी पितळीची भांडी, आरतीचं ताट, समया, दिवे हे सगळं स्वच्छ करून घेतले बघा इकडं। कारण दीप अमावस्या म्हटलं की घराची साफसफाई आपण करतोच, पण आपल्या घरातले हे दिवे आणि समया देखील स्वच्छ करून ठेवले की संध्याकाळी ते लावताना एकदम छान वाटते बघा। आता बघा, ही भांडी स्वच्छ करण्यासाठी माझ्याकडे पितांबर होतंच, पण पितांबर नसेल तर अगदी घरात उपलब्ध असलेलं लिंबू आणि मिठाने ही पितळ किंवा तांब्याच्या वस्तू छान स्वच्छ करता येतात बघा आपल्याला। त्यामुळे मी आधी लिंबाला मीठ लावून हे सगळं सामान घासून घेतले बघा। घासल्यानंतर किती फरक पडतोय बघा। विशेषतः या आरतीच्या ताटावर बघा खूप काळे काळे डाग पडले होते, त्यामुळे आधी लिंबू आणि मिठाने ते स्वच्छ केलं आणि त्यानंतर बघा पितांबराने परत एकदा छान असं घासून घेतले। आपल्या घरात बघा पूर्वीपासून सणाच्या आधी घरातल्या देवाच्या वस्तू, दिवे, समया, आरतीची भांडी स्वच्छ करण्याची बघा पद्धत असते। मला वाटतं यामागे फक्त वस्तू चकचकीत करण्याचा उद्देश नसतो, तर सणाची तयारी करताना मनानेही एक वेगळीच तयारी होते। आणि दीप अमावस्येला बघा, दीप अमावस्येला तर या सगळ्या दिव्यांना विशेष महत्त्व असतं। संध्याकाळी जेव्हा हे स्वच्छ केलेले दिवे आणि समया आपण लावतो ना, तेव्हा घर अगदी प्रसन्न आणि सुंदर दिसतं। आता ही सगळी भांडी स्वच्छ करून घेते आणि संध्याकाळी याच दिव्यांनी घर उजळणार आहे। तर खरं सांगायचं तर सणाची तयारी करताना अशी छोटी छोटी कामं करतानाच सणाचा आनंद सुरू होतो। तर चला, आधी ही सगळी भांडी चकचकीत करून घेते आणि मग पुढची तयारी करूया आपण। तर मंडळी, तुम्ही इकडे बघू शकता, मी देवघरातले सगळे देव सुद्धा पितांबराने छान स्वच्छ करून घेतले आहेत बघा। दीप अमावस्येच्या निमित्ताने बघा घराची साफसफाई करताना देवघराचीही स्वच्छता करून घेतली की मनालाही कुठेतरी छान वाटतं। आणि बघा, देवांना आंघोळ घातल्यानंतर जे आपलं पाणी उरलं आहे ना, ते मी बेसिनमध्ये न सोडता बघा बाहेरच्या झाडांना घालणार आहे। आमच्याकडे बघा देवाला स्नान घातलेलं जे पाणी असतं ना, ते अशा पद्धतीने झाडांना घालण्याची पद्धत असते। खास करून प्रत्येकांच्या घरी हे असतेच। तर चला, आता हे पाणी आपण झाडांना घालून घेऊया आणि तर मंडळी, दीप अमावस्येला दिव्यांना विशेष महत्त्व का आहे यामागे एक सुंदर अशी धार्मिक भावना पण सांगितली जाते बघा। पूर्वीच्या काळी अमावस्येच्या रात्री अंधार जास्त असायचा, त्यामुळे घरातला दिवा फक्त उजेड देण्यासाठी नाही तर शुभतेचं आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जायचं। म्हणूनच दीप अमावस्येच्या दिवशी बघा घराची स्वच्छता करून दिवे स्वच्छ केले जातात आणि संध्याकाळी त्यांची पूजा करून ते प्रज्वलित केले जातात। या दिव्याचा प्रकाश आपल्या घरातला अंधार दूर करो आणि आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी येऊ अशी प्रार्थना केली जाते। मला या सणामध्ये हीच गोष्ट सगळ्यात सुंदर वाटते, कारण एक छोटासा दिवा स्वतः जळतो आणि आपल्या आजूबाजूला प्रकाश देतो। म्हणून आज देवाची पूजा करून फुलं वाहताना मनापासून हीच प्रार्थना केली की आपल्या घरात नेहमी असाच आनंदाचा आणि समाधानाचा प्रकाश राहू दे। त्याचसोबत मंडळी, दीप अमावस्येबद्दल एक सुंदर पारंपरिक कथा पण सांगितली आहे बघा। एकदा एका घरातली सून रोज घरातला दिवा लावायची आणि त्या दिव्याची मनापासून पूजा पण करायची।
घरात कितीही अडचणी असल्या तरी ती दिवा लावायला कधीच विसरायची नाही. तर बघा एक दिवशी घरात काही कारणाने दिवा लावला गेला नाही. त्या रात्री बघा घरात सगळ्यांना एक वेगळीच अस्वस्थता जाणवली. तेव्हा त्या सुनेला जाणवलं की आपल्या घरातला दिवा फक्त उजेडासाठी नाही तर घरातल्या मंगलतेचा आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. म्हणून दुसऱ्या दिवसापासून बघा तिने घरातला दिवा अधिक श्रद्धेने लावायला सुरुवात केली. तर मंडळी संध्याकाळचे 5:30 वाजलेत बघा आणि बाहेरचं वातावरण बघा किती छान झालंय. आणि आम्ही इकडे बघा मस्त असं गरमागरम चहा आणि बिस्किट खायला लागलोय. या मंडळी मग मस्त गरमागरम चहा आणि बिस्किट खायला. आमच्या यांचं झालं बघा चहा पिऊन. वातावरण ना म्हणजे असं झालं की नाही एकदम मस्त असं काहीतरी खावं असं म्हणून वाटतंय बघा सारखं. शुभ संध्याकाळ मंडळी. आज आहे बघा दीप अमावस्या आणि आजच्या संध्याकाळच्या आमच्या घराचा प्रसन्न वातावरण तुमच्यासोबत शेअर करते. चला आपण अगोदर जाऊया देवघरात. सकाळचं पण मी दाखवलेच पण संध्याकाळचं पण दाखवते. तर बघा संध्याकाळी आमच्या देवघरात असं काही प्रसन्नता आहे. मला तर जाणवतंय. तुम्हाला जाणवतंय का बघा कॅमेऱ्यातून. चला आता आपण बाहेर जाऊया. बघा मी इकडे तुळशी समोर पण छान अशी रांगोळी काढून दिवा लावून ठेवलाय. तो दिवा मी तुळशी पुढे न लावता पुढे कट्ट्यावर ठेवलाय. तर संध्याकाळच्या या दिवांच्या प्रकाशामध्ये बघा घराचा पूर्ण माहोलच खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतोय. आता बघा आपल्या उंबरठ्यावर सुद्धा हळदीने छान असं लेपन केलं आहे आणि बाजूला सुंदर रांगोळी पण काढली आहे मी. तर दारासमोर सुद्धा रांगोळी आणि दिवा लावून घेतला आहे बघा इकडे मी. आणि हा बघा तुळशीच्या आकाराचा हा छोटासा दिवा आहे समोरच. तर त्यामध्ये मी दिवा लावला आहे बघा. आणि त्या दिव्याच्या वर जो हा प्लेट आहे ना त्या प्लेटवर मी थोडासा कापूर ठेवला आहे बघा, भीमसेन कापूर. तर दिव्याच्या उष्णतेमुळे तो प्लेट पण गरम होतोय आणि त्या प्लेटच्या गरमीमुळे बघा कापूरचा सुगंध आजूबाजूच्या बघा अंगणात छान दरवळतोय. खरंच या सुगंधामुळे वातावरण अजूनच प्रसन्न वाटत आहे बघा. आणि हे झाड तुम्हाला आठवतंय ना, कालच्या पंढरपूरच्या व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की येताना आम्ही सांगोल्यातून काही झाडं घेऊन आलो होतो म्हणून. त्यातली थोडीशी झाडं आज तुम्हाला दाखवलेत बघा. आणि बाकीची झाडं उद्याच्या व्लॉगमध्ये मी स्पष्टपणे तुम्हाला नक्की दाखवेन. तर असा हा आमच्या घरातला आणि घराबाहेरचा दीप अमावस्येचा प्रसन्न माहोल आहे. आता चला आता आपण पुन्हा घरात जाऊया. एक एक गोष्टी नीट कराव्या लागतात गाईस, किती पण करा. तर इकडे बघा संध्याकाळचे श्लोक पण लावलेत. तर असं आहे आज दीप अमावस्याच्या संध्याकाळच्या आमच्या घरचं वातावरण. आरोजला काय बोलायचं आहे काय? आरो बघा मी व्हिडिओ करायला तर माझ्या मागं फिरायला लागलाय. त्याला काय बोलायचं आहे बाळा व्हिडिओमध्ये? काय बोलायचं आहे तुला? नाही तर हाय बघा आमच्या शेजारी तृप्तीचा मुलगा. मी कधीपासून व्हिडिओ बनवले माझ्या मागं लागलाय म्हणून त्याला विचारलं काय बोलायचं आहे का. तर तू काय बोलायचं नाही म्हणतो. अरे इकडे बघ कॅमेराकडे बघ. अच्छा इथे कॅमेरा आहे की नाही बघायचं इकडं. तर मैत्रिणींनो आमच्या आजच्या दीप अमावस्येच्या संध्याकाळचं वातावरण आमच्या घरचं कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅलेंज मम्मी चॅलेंज 8:28. तर गाईज बघा आजचा चॅलेंज अजून भाकरीवरच आहे. आज मंडळी बघा दीप अमावस्या असल्यामुळं आज सगळं म्हणजे आपला अंगण सडावर काढून घेतला. परत रांगोळी हळदीचं लेपन सगळं करूपर्यंत बघा टाईमच खूप झाला. त्यामुळं आजचं चॅलेंज थोडंसं मिस होईल. 8:30 ठिकाणी 9ला आम्ही जेवू शकते बघा आज. नीट फोड. तर मंडळी बघा इकडे समर्थला नारळ फोडायला लावलं आणि नैवेद्य वगैरे धरायला लावले. छान 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 छान. समरच्या हातनं बघा मंडळी पाळणा फुटला. छान छान नैवेद्य दाखवू आता.
पाया पड. इकडे पण. तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील खूप आवडला असेल. तर मंडळी आज दिवसभर काही विश केलं नाही बघा, आता विश करते. दीप अमावस्येच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसंच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेल्या बटनवर म्हणजे बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा, जेणेकरून उद्या येणारा उद्या म्हणजे डेली येणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर चला मंडळी भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.